श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि त्यातल्या त्यात आषाढी पौर्णिमा पण आहे, हे लक्षात घ्या. आता आपण गुरुपौर्णिमेला महाराजांच्या सेवेबरोबर काही उपाय आहेत जे केल्याने आपल्या आयुष्यातील गुरुबळ हे नक्कीच मजबूत होतं आणि गुरूंची कृपा आपल्यावर अखंड राहते. भले तुमचा कुठलाही गुरु चालू असेल, म्हणजेच 5वा आहे, 8वा आहे, 12वा आहे, तरी सुद्धा जेव्हा गुरूंची कृपा आपल्यावर होते ना, तर तेव्हा आयुष्यात कुठलाही गुरु, ग्रह, तारे, नक्षत्र हे खराब जरी झाले असतील तरी ते व्यवस्थित आपल्यापर्यंत त्याचा प्रभाव कधी येत नाही, कारण महाराज सगळं आपलं निभवून नेतात. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाचे काही उपाय, सेवा आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर खूप गोंधळ, धावपळ, सगळा दिवस पूर्ण सेवेत आपला जाणार आहे. उद्या पौर्णिमा दिवसभर असणार आहे. उद्या खूप गडबड होणार आहे. तरी तुम्हाला सत्यनारायण आज जरी तुमचं झालं असेल किंवा उद्या दिवसभरात संध्याकाळी प्रदोष काळी केलं तरी चालेल, किंवा मग तुम्ही आजही सत्यनारायण केलं असेल तरी चालेल. सगळ्यात आधी ताई 21 स्वामी चरित्र पारायणाची सेवा आमची झाली. उद्यापन कसं करायचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगते. उद्यापन म्हणजे खूप काही नाही आहे. महाराजांची सेवा खूप साधी सोपी आहे. जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार आहात तोच तुम्हाला दाखवायचा आहे आणि पारायणाची सांगता करायची आहे. खूप मांडणी वगैरे, कांदा लसूण वर्ज असं काहीच नाही आहे. महाराजांच्या सेवेला सगळं चालतं. सेवा काय करायची आहे तर साधं खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आता आपण कितीही म्हटलं तरी सुद्धा आपण सागर संगीत करण्याचा प्रयत्न करत असतो. महाराजांना त्या गोष्टी अजिबात प्रिय नाही आहे. त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आणि तुम्ही जास्त प्रिय आहात. तरी सुद्धा जे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात, घरात वरण भात भाजी चपाती किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे आणि आपली पारायणाची सांगता होणार आहे. बाकी खूप काही करायची गरज नाही आहे. आता हे तुमचे प्रश्न होते. आता उद्या काय सेवा करायच्या, आता ज्याचं 21 पारायण, 11 पारायण, 7 पारायण चालू आहेत तर त्यांनी तुमच्याकडून त्या उद्या सगळ्या सेवा होणार आहे. पण काही महिलांनी काय केलं आहे की मी फक्त पारायण केलं आहे, म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं, पण काही महिलांनी फक्त पारायण केलं. मग तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर अगदी उद्या दिवसभरात अगदी 12 ते 12:30 सोडून तुम्ही दिवसभरात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. आता ताई लहान बाळ आहे किंवा माझ्या घरात स्वामी सेवा चालत नाही, तर मग मी काय करू शकते तर बघा, अशा वेळेस तुम्ही सकाळी 7 अध्याय वाचा, संध्याकाळी 7 अध्याय वाचा, रात्री 7 अध्याय वाचा. स्वामी सेवेत काही नियम नाही आहे. अर्थात संकल्पयुक्त जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आपण एका बैठकीच करत असतो. पण अगदी जर तुम्हाला काही अडचणीच आहे तर तुम्ही टप्प्याटप्प्यात दिवसभरात तुम्ही 2दा बसूनही तुम्ही पारायण पूर्ण करू शकता, किंवा एका बैठकीत केलं तर सोन्याहून पिवळं. नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कसंही पारायण करू शकता. तुम्ही सेवा करताय ना, याला महत्त्व आहे. जसं जमेल तसं. तर दुपारी मुलं झोपली असतात किंवा ट्युशनला गेले असतात तर तेव्हा तुम्ही पारायण करू शकता. पण हे करून ही 11 माळी उद्या आवर्जून करा. तर 11 माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. तर ताई 1 माळ करू का, 5 माळ करू का, तर बघा उद्या गुरुपौर्णिमा असणार आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे. जेव्हाही आपण काही अडचणीत असतो, संकटात असतो, तेव्हा महाराजांना एक हाक जरी मारली तरी ते आपल्यासाठी धावून येतात. तर मग आपलं पण काहीतरी कर्तव्य बनतं त्यांच्याप्रती. आता हे जे 11 माळी आहे ते एकाच बैठकीत करायचं का, तर अजिबात नाही. जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 11 वेळा तारक मंत्र पठण करावा. तर नेहमी सांगितलं जातं की ज्यांचा गुरुबळ मजबूत असतो ना, तर त्यांना आयुष्यात जास्त अडचण येत नाही. गुरूंची कृपा ज्यांच्यावर असते ना, त्यांच्या आयुष्यात जरी संकट आले, दुःख आले तरी सुद्धा आपल्याला त्यातून मार्ग मिळतो. आता हे गुरुबळ मजबूत व्हावं, अगदी ज्यांचा 12वा गुरु आहे, 8वा गुरु आहे किंवा ज्यांचं सगळं चांगलं आहे तरी सुद्धा गुरुबळ जेव्हा मजबूत होतं ना, तेव्हा तुमचे कुंडलिकेतील कुठलाही दोष असला, कुठलीही ग्रहदिशा असेल, कुठलं काही चुकीचं जरी असलं तुमच्या कुंडलिकेतलं, तरी सुद्धा ते तुमचं कुंडलिका बदलण्याचं भाग्य हे आपल्याला मिळतं. तर फक्त महाराजांच्या सेवेमुळे. तर खरं तर तुमचं कर्म, तुमची कुंडलिका नक्कीच बदलू शकते. मग आपल्याला काय करायचं आहे तर बघा, शक्य असेल तर उद्या आपल्याला माहिती आहे की उद्याचा दिवस खूप जास्त महाराजांच्या कृपेने सगळ्यांची सुखरूप पार पडून दे, कारण उद्या सेवा तेवढाच असणार आहे. जसं आता गुरुबळ आपण जेव्हा करतो आपल्याला मजबूत व्हावं असं वाटत असेल तर थोडेफार उपाय असतात जे तुम्हाला करायचे आहेत. सेवा तर
करायचेच आहे. तर 14वा अध्याय न चुकता पठण करावा. 18वा अध्याय श्रवण करू शकता, पठण करू शकता. जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला दिवसभर सेवा करायची आहे. 14वा अध्याय 18वा अध्याय पठण करायचं आहे. घोर कष्ट उद्धार स्तोत्रम उद्या आवर्जून पठण करा. 3 वेळा, 7 वेळा, 9 वेळा किंवा तुम्ही श्रवण करू शकता. उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे दान धर्म जरी तुमच्याकडून होत असेल तर आवर्जून करा. पिवळं दान करण्याचा प्रयत्न करावा. पिवळं दान करणं म्हणजे काय, मग तुम्ही मसाला भात प्रसाद म्हणून लोकांना वाटू शकता. तुम्ही शिरा तो थोडासा पिवळ्या रंगाचा नाही तर ज्याला पण थोडंसं इसेन्स वगैरे टाकून तो शिरा किंवा साधा शिरा तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता. अगदी ते नाही झालं तर 1 डझन केळी तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता. काहीतरी पिवळं, मग तुम्ही मोतीचूरचा लाडू असो, पिवळं बर्फी असो, काही अगदी साधा वडापाव सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून किंवा दान करू शकता. एखादा व्यक्ती असतो की थोडासा त्याला अहंकार असतो, आपण त्याच्यासाठी कितीही चांगलं केलं ना तरी सुद्धा तो मान्य करत नाही. मग आपल्याला कधी संताप होतो की मी त्याच्यासाठी इतकं केलं आहे, त्याला जाणीव येत नाही. भले तो मानू या ना मानू, पण त्याच्या आत्म्याला माहिती असतं, त्याच्यातल्या जो परमेश्वर असतो त्याला माहिती असतं. तुम्ही मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अन्नदान करत असता, तो तुमच्या तोंडावर जरी गोड बोलला आणि मागून तो तुम्हाला काहीतरी वेडवाकडं बोलला, पण त्याच्या आत्म्याला नक्कीच तुम्हाला दुवा देईल. म्हणून उद्या जास्तीत जास्त दान धर्म करण्याचा प्रयत्न करा. अर्थात तुम्ही केंद्रात जरी हे सगळं पदार्थ घेऊन गेलात आणि नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण केला तरी चालेल, पण गरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम. काय माहिती की कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन महाराज ग्रहण करतील. आणि अर्थात बघा, आपल्याला फक्त मी नेहमी म्हणत असते की तुमचे कर्मच तुमचं नशीब बदलू शकतं आणि आपण चांगले कर्म करावे. महाराजांची सेवा खूप 4-5 पारायण करता आणि जर कर्मच वाईट असेल तर ते कुठेतरी त्रास होतोच. आणि नेहमी पैशाचा बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा चांगल्या कर्माचा बँक बॅलन्स वाढवावा, कारण तो जो कर्माचा बॅलन्स आहे ना तो पटपट कमी होतो. आणि आजकाल आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो की काही ना काही वाईट घटना घडत असतात आणि आपल्याला भीती वाटते. म्हणजे नेहमी जेव्हा घरात येतो ना बाहेरून, तेव्हा खरंच परमेश्वराचे आभार मानावे की आम्ही सुखरूप माझ्या घरी आलेले आहे. आजचा दिवस तुम्ही मला चांगला दाखवला, याच्यासाठी सुद्धा आपण देवाची कृतज्ञ असणं महत्त्वाचं आहे. म्हणून फक्त सेवा करणं काही होत नाही. तुमचे कर्म आणि निंदानालस्ती करणं किंवा कोणाबद्दल अपशब्द नाही बोलणं हे जरी केलं ना तरी आयुष्यात एक वेळेस सेवा कमी करा, पण एक माणूस म्हणून चांगले हेच महाराजांना उद्या सगळ्यांनी प्रार्थना करा की महाराज, एक माणूस म्हणून मला चांगला बनव. भले माझ्या आयुष्यात दुःख आहेत, संकट आहेत, काही पण थोडेसे त्रास असतातच, प्रत्येकाला असतात, जगत कोणच नाही आहे. तरीसुद्धा एक माणूस म्हणून मी किती चांगला बनू शकतो ना, तेच नेहमी माणसांनी प्रयत्नशील असावं. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.